नमस्कार. व्यावसायिक बंधू भगिनीनो, मला WhatsAppला रिप्लाय केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा मेसेज बघायला मिळेल, की यामध्ये डिजिटल व्हिजिटिंग कार्ड कसं क्रिएट करायचं हे आपण बघणार आहोत. तसेच या मेसेजमध्ये कोणकोणत्या उद्योगासाठी डिजिटल व्हिजिटिंग कार्ड किती महत्त्वाचं आहे, या या मेसेजच्या माध्यमातून आपल्याला समजून जाईल. तसेच हे आपल्या डिजिटल व्हिजिटिंग कार्डचे डेमो आहेत. फायदे सांगणारे व्हिडिओ आहे. हे तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतरच तुम्ही आपल्या उद्योगासाठी फायदेशीर आहे की नाही हे ठरवूनच मग या वेबसाईटवर क्लिक करा. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला हा WhatsApp नंबरसुद्धा दिलेला आहे आणि कॉलिंग नंबरसुद्धा आहे. तर आपण ना प्रथमतः या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. वेबसाईटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला इंटरफेस दिसेल, डॅशबोर्ड दिसेल आपल्या डिजिटल व्हिजिटिंग कार्डचं. मग ही व्हिडिओ आपण मध्ये लाईव्ह करत आहोत, जेणेकरून आपला बिझनेस चालता बोलता आणि कुठेही आणि कधीही आपल्याला व्हिजिटिंग कार्ड फायदेशीर ठरेल. तसेच हा व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला अपडेट करता येईल. पाहिजे तिथं पोस्ट करता येईल. म्हणून हे खास करून आपण ह्या मोबाईलवरच आपण हा क्रिएट करत आहोत. तर आपण 3 डॉटमध्ये जाणार आहोत प्रथमतः. त्यानंतर कस्टमर लॉगिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला कस्टमर लॉगिंगचा डॅशबोर्ड दिसेल. त्यात न्यू युजर रजिस्ट्रेशन नाव इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड. पासवर्ड साधारणतः राजू@123 असं या प्रकारचं सुद्धा अशा प्रकारचे पासवर्ड तुम्ही क्रिएट करू शकता. असं क्रिएट झाल्यानंतर क्रिएट अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर क्लिक ऑन लॉगिंग यावर क्लिक करा. मग तुम्ही लॉगिंगच्या पेजवर याल. तुम्ही जो ईमेल आयडी आणि पासवर्ड ठेवला आहे, असा या प्रकारे ठेवून तुम्ही लॉगिन करू शकता. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला असं बघायला मिळेल. मग नंतर या एडिटमधून आपल्याला आपलं व्हिजिटिंग कार्ड क्रिएट करायचं आहे. प्रथमतः तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव, तुमच्या बिझनेसचं नाव या प्रकारे इथं जसं नमूद केलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव इथे टाकू शकता. त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 100 डिझाईन्स आपल्या या डिजिटल व्हिजिटिंग कार्डला मिळणार आहेत. अशा या बाजारात तुम्ही जर विचार केलात, तर साधारणतः 30 ते 35 डिझाईन उपलब्ध होतात. पण आपल्या श्री समर्थ डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून 1 नाही तर 100 डिझाईन आपण आपल्या ग्राहकांसाठी देत आहोत. याचा फायदा असा आहे का फक्त 1 महिन्याच्या जिओच्या रिचार्ज च्या किमतीत तुम्हाला हे व्हिजिटिंग कार्ड वर्षभरासाठी मिळणार आहे. यातली कोणतीही एक डिझाइन चॉईस करून पुढे जायचं आहे तुम्हाला. मी या प्रकारची डिझाइन चॉईस करतो. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या डिटेलमध्ये जायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण हे एक-एक तुम्हाला करून दाखवतो आहे मोबाईलवर, जेणेकरून तुम्हीसुद्धा घरबसल्या चालता-बोलता कुठेही ते क्रिएट करू शकता. इथं तुम्हाला कंपनीचा लोगो टाकायचा आहे. कंपनीचा लोगो नाहीतर मग तुमच्या व्यवसायाचा लोगो किंवा तुमचा फोटोसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. नंतर पर्सनल डिटेलमध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुमची पोझिशन, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, व्यवसायाचा अल्टरनेट मोबाईल नंबर, तुमचा व्यवसायाचा WhatsApp नंबर, तुमचा ॲड्रेस, तुमचा ईमेल आयडी, वेबसाईट. आता तुम्ही इथे वेबसाईट आपण नाही आहेत. हीच वेबसाईट आहे आपली मिनी वेबसाईट. डिजिटल व्हिजिटिंग कार्ड म्हणजेच आपल्या एक प्रकारची एक छोटी वेबसाईट आहे. मिनी वेबसाईट तिला म्हटलं जातं. तर इथं सध्या काही न करता तुम्ही डिजिटल व्हिजिटिंग कार्ड क्रिएट करून घ्या. ती जी लिंक होईल क्रिएट होईल ती लिंक पुन्हा एडिटमधून तुम्ही इथं पेस्ट करू शकता. तुमचा व्यवसायाचा Google लोकेशनसुद्धा इथं तुम्ही टाकू शकता. अबाउट असमध्ये तुमच्या व्यवसायाची माहिती नमूद करा. तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या सेवा देता, तुम्ही कोणकोणते प्रॉडक्ट देता, त्याची माहिती तुम्ही अबाउट असमध्ये लिहा आणि नेक्स्ट करा. त्यानंतर आपण सोशल मीडियाचे आपल्या व्यवसायाचे अकाउंट्स असतात. Facebook अकाउंट आहे, Insta अकाउंट आहे, Twitter अकाउंट आहे, YouTube लिंक्स असतात, आपल्या चॅनल असतो आपल्या YouTubeला. तर YouTubeच्या चॅनलची लिंकसुद्धा तुम्ही इथं पेस्ट करू शकता. त्यानंतर या व्हिडिओची लिंक आहे. स्पेशल YouTubeचा पण आपण एक भाग ठेवला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जेवढ्या जे व्हिडिओ आहेत साधारणतः 5 व्हिडिओच्या लिंक तुम्ही इथे पेस्ट करू शकता.
त्यानंतर हा पुन्हा एकदा Google मॅपसाठी पुन्हा एक ऑप्शन आहे. तिथं सुद्धा तुम्ही तुमची लिंक कॉपी पेस्ट करू शकता आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल. तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जे क्यूआर कोड जो अकाउंट जो Google Pay, PhonePe जो नंबर वापरता त्याची तुम्हाला इथे पेमेंट डिटेल्समध्ये आणि बँक डिटेल्समध्ये आणि इथे क्यूआर कोड तुमचा जो आहे तो इथं चूज करून टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पुन्हा करायचं आहे. आता इथे बघायला भेटेल बघा इथे मी ऑलरेडी क्रिएट केला आहे. तुम्हाला यावरून समजेल. तर तुम्हाला इथं तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसचे फोटो अपलोड करायचे आहेत. तुमच्या व्यवसायाचे जे काही प्रॉडक्ट आहेत, जे तुमचे फोटोज आहेत आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचे फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. चूजमधून गॅलरीमध्ये जाईल आणि गॅलरीमधनं ते फोटो तुम्हाला चूज करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही साधारणतः 10 फोटो इथे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पुढे नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारचे 10 फोटो अपलोड झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचे आहे आपल्याला. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये पण आपल्याला साधारणतः 1, 2, 3, 4 साधारणतः तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला 20 इमेज इथं अपलोड करू शकता आणि ते सर्व्हिसची माहिती प्रॉडक्ट नेममध्ये टाकू शकता. तुमची परचेस किंमत टाकू शकता, सेलिंग प्राईस, एम-आर-पी वगैरे टाकू शकता तुम्ही या प्रकारे आणि ॲड प्रॉडक्ट करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. पुढेमध्ये इमेज गॅलरीमध्ये पण तुम्ही साधारणतः 10 इमेज ॲड करू शकता. म्हणजे पहिले 10 नंतर दुसरे 10, 20 आणि हे 10 असे एकूण साधारणतः 40 इमेज तुम्ही अपलोड करू शकता. साधारणतः असा डिजिटल व्हिजिटिंग कार्डचा आपल्याला प्रिव्ह्यू बघायला मिळेल. इमेज गॅलरीसुद्धा आहे. अशा प्रकारचे इमेज आणि प्रॉडक्टचे इमेज टाकून पुन्हा नेक्स्ट करायचं आहे. हां बघा. या प्रकारचं तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड तुमचं तयार झालेलं आहे. अशा प्रकारचं व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला बघायला मिळेल. बघा किती सुंदररित्या तुमचं व्हिजिटिंग कार्ड तयार होणार आहे. अ, अत्यंत म्हणजे एक महिन्याचं मी पहिलेच म्हटलं आहे. एक तुमचा महिन्याचा रिचार्ज असेल तेवढेच पैसे तुम्हाला खर्च करायचे आहेत तुमच्या बिझनेससाठी. ₹365 किंमत आहे. बाजारात तुम्ही जर विचार केलात तर डिजिटल व्हिजिटिंग कार्ड साधारणतः 599, 499, 600, 999 अशा प्रकारच्या किमतीत विकत आहेत. पण आपल्या छोट्या उद्योजकांपासून ते मोठ्या उद्योजकांना सगळ्यांना किफायतशीर किमतीत म्हणजे फक्त ₹365 म्हणजे तुम्ही जर दिवसाला तुमच्या व्यवसायासाठी ₹1 फक्त खर्च आहे तुमच्या व्यवसायासाठी. अशा प्रकारचं सुंदर बघा किती सुंदर आहे. अशा प्रकारचे प्रॉडक्ट तुमचे दिसणार आहेत. एक सुंदर असा परफॉर्मन्स आपला बिझनेस आपल्याला नकळत करणार आहे. हे बघा, इथं बघू शकता पेमेंट डिटेल्स वगैरे आणि सगळं क्लिकेबल आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही इन्क्वायरी केली का डायरेक्ट ते तुमच्या WhatsAppला जाणार आहेत. आता इथनंच तुम्ही बघू शकता तुमचा लोगो. इथे बघा कॉल जर केला तर तुम्ही डायरेक्ट कॉलमध्ये जाणार आहात आता. हे बघा, या प्रकारचे कॉलिंग लागणार आहेत. WhatsApp तुम्हाला जर कुणाला कस्टमरला तुमच्या करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही WhatsAppला सुद्धा तुम्ही इथे जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं डायरेक्शन आहे. या प्रकारचं डायरेक्शनवर क्लिक केलं तर डायरेक्शन मॅप तुम्हाला ओपन होणार आहे. त्यानंतर अ, अशा प्रकारचं आपलं व्हिजिटिंग कार्ड असणार आहे. सॉरी थोडंसं नेटवर्क इश्यूमुळं. तुम्ही क्रिएट केल्यानंतर ते व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला 7 दिवसासाठी ट्रायल बेसवर वापरता येईल. 7 दिवसानंतर तुम्हाला इथून पे नाऊवर क्लिक करून तुम्ही क्यूआर कोड किंवा Google पेने पण सुद्धा पेमेंट करू शकता आणि इथून शेअरसुद्धा करू शकता. शेअरमध्ये आहे. तुम्ही Googleला जर शेअर केलेत लिंक, तर Googleवर तुम्ही डायरेक्ट शेअर करू शकता. या प्रकारे लिंक तुम्हाला आता सांगू इच्छितो. या प्रकारे तुम्ही तुमच्या बिझनेसची लिंक शेअर करू शकता आणि हीच लिंक पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगितलं मगाशी एडिटमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. असे सुंदररित्या तुमचं कार्ड क्रिएट होणार आहे. तर नक्की तुमच्या एका छोट्या उद्योगापासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत प्रत्येकाला हे व्हिजिटिंग कार्ड अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही मेसेज वाचा, डेमो घ्या, 7 दिवसाचे ट्रायल बघा आणि त्यानंतरच खरेदी करा. फक्त ₹365
किमतीमध्ये. नमस्कार, धन्यवाद.